इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे या शिबिरात नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत ते मतं घेणार आहेत। मनसेचे नेते पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहतील। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर मनसेचं हे पहिलंच शिबिर आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वाचं मानलं जातं। या शिबिराच्या माध्यमातून मनसे नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतरचं मनसेचं हे पहिलंच शिबिर असणार आहे। इगतपुरीमध्ये 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरात आता राज ठाकरे त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील याकडे खरं तर लक्ष आहे। महेश, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे महेश आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडू शकलेले नाहीयेत। तर इगतपुरीमध्ये मनसेचं 3 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे या शिबिरात नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय। आता ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर मनसेचं हे पहिलंच शिबिर असणार आहे। त्यामुळे या शिबिरात आता पदाधिकाऱ्यांना काय सूचना देण्यात येणार आहेत, त्यांना काय मार्गदर्शन होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर महेश, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर खरं तर महत्त्वाचं मानलं जातंय। राज ठाकरे आता या शिबिरातून त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतील याकडे लक्ष लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।